नमस्कार मैत्रिणींनो, मी आज घेऊन आले आहे दिवाळी स्पेशल कुरकुरीत चकलीची रेसिपी। मागच्या व्हिडिओमध्ये आपण चकलीची भाजणी कशी बनवायची याची रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला होता। आता आपण चकली कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। आपण सर्वांच्या घरात दिवाळीत चकली तर नक्कीच केली जाते, पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्या आणि परफेक्ट मोजमापात बनवलेली चकली। तर चला सुरुवात करूया। अगदी कुरकुरीत आणि खमंग अशी चकली आपली बनून तयार होते आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहते, नरम पडत नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण 1 वाटी भाजणीचे पीठ घेणार आहोत आणि तितकेच आपल्याला पाणी घ्यायचे आहे। तसेच 3 चमचे सफेद तीळ, ओवा, 2 चमचे लाल मिरची पावडर, हळद, हिंग आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचे आहे। आणि या साच्याच्या सहाय्याने आपल्याला चकल्या ह्या पाडून घ्यायच्या आहे। सुरुवातीला आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचे आहे, त्यावर आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे। 1 वाटी पीठ असेल तितकेच आपल्याला त्याच वाटीने पाणी घ्यायचे आहे। पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण चकलीमध्ये आपण सर्व जिन्नस टाकणार आहोत ते आपण टाकून घेणार आहोत। आपण आपल्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकतो। चकलीमध्ये तिळाचे वापर आपण जितके जास्त करू तितकी आपली चकली ही खायला स्वादिष्ट लागते। आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। या पाण्यामध्ये आपल्याला 1 पळीभर तेल टाकून घ्यायचे आहे। तेलामुळे आपली चकली ही खुसखुशीत बनते। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये भाजणीचे पीठ टाकून घ्यायचे आहे आणि हे पीठ पाण्यामध्ये मिक्स न करता आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे झाकून ठेवायचे आहे। पाणी हे पिठावर आल्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने पाणी आणि पीठ हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने पाणी आणि पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। आपण बघू शकता। आता आपल्याला पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटे हे पीठ शिजवून घ्यायचे आहे। पाच मिनिटे आपण बघू शकता हे पीठ इथं मी शिजवून घेतलेले आहे। आता हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि आता हे पीठ आपल्याला गरम गरम असतानाच मळून घ्यायचे आहे। हे पीठ गरम असते त्यासाठी आपण अशा वाटीच्या सहाय्याने हे पीठ मळून घेऊ शकतो। तसेच पीठ थोडे थंड झाल्यानंतर आपण हाताच्या सहाय्याने हे पीठ चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचे आहे। या पिठामध्ये जर आपल्याला पाणी लागत असेल तर आपण थोडे कोमट पाणी यामध्ये टाकू शकतो। त्यासाठी आपण गरम पाण्याचाच वापर यामध्ये करायचा आहे। पीठ हे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असे ठेवायचे आहे। अशा पद्धतीने सॉफ्ट असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। आपण बघू शकता इथं मी पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे। आता साच्यामध्ये बसेल असे इतके पीठ आपल्याला घ्यायचे आहे आणि हे पीठ आपल्याला हाताने चांगल्या पद्धतीने अजून मळून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने लांब स्वरूपाचा गोळा करून आपल्याला साच्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचे आहे। आता आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहे। आपण बघू शकता किती छान प्रकारे आपल्या चकल्या ह्या बनून तयार होत आहे। अगदी काटेरी स्वरूपाच्या चकल्या आपल्या बनून तयार होत आहे। आपण बघू शकता। अशा पद्धतीने सर्व चकल्या इथे मी तयार करून घेणार आहे। आता ह्या चकल्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे। त्यासाठी कढईमध्ये तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे।
आलटून पालटून आपल्याला चकल्या ह्या चांगल्या पद्धतीने तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे। आपण बघू शकता छान प्रकारे आपल्या चकल्या इथं बनवून तयार झालेल्या आहे। बघा तर अशी झाली आपली दिवाळी स्पेशल कुरकुरीत चकली। आपल्या चकलीला कलर देखील फार छान आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत अशी चकली आपली इथं बनवून तयार झालेली आहे। आपण बघू शकता अगदी छान प्रकारे कुरकुरीत अशी चकली इथं बनली आहे। ही रेसिपी तुम्ही दिवाळीत नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा माझा चॅनल, कारण पुढच्या व्हिडिओत मी आणणार आहे अजून एक जबरदस्त दिवाळी स्पेशल रेसिपी। थँक यू फॉर वॉचिंग।